तुम्हाला माहीत आहे का, जेजुरीमध्ये वर्षातून एकदाच महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीमध्ये असणारे हे गुप्त शिवलिंगाचं आपल्याला दर्शन घेता येतं. तर नमस्कार, मी प्राजक्ता. तर सकाळी सकाळी फॅमिलीसोबत मीही निघाली ह्या गुप्त शिवलिंगांचं दर्शन घेण्यासाठी जेजुरीला. सकाळची ही कोयना एक्सप्रेस पकडून पोचलो जेजुरीला. जेजुरीच्या स्टेशनच्या बाहेरून अशा ऑटो भेटून जातात जे आपल्याला मंदिरापर्यंत सोडतात. तर आम्ही जिथे रूम घेतला होता तिथून हे मस्त काळा नदीचं दर्शन होत होतं आणि रूममधून तर जेजूरगडावरच्या मंदिराचं सुद्धा दर्शन होत होतं. आम्ही आता चाललेलो आहे दर्शनासाठी गडावर. तर आता संध्याकाळचे किती वाजले? 6 वाजले. 6 वाजता चाललो. तर आज महाशिवरात्री आहे, तर दर्शन सुद्धा होईल आणि आज पण ते चालू असणार आहे पूर्ण रात्रभर. तर काही म्हणजे दर्शन आम्ही व्यवस्थित घेऊ शकतो. तो आता चाललोय, बघू वरती किती गर्दी आहे दर्शन घ्यायला. मंदिराजवळ पोचलो आणि जे खाली असणाऱ्या नंदी महाराजांचं दर्शन घेतलं, भंडारा उडवला आणि निघालो पुढे गड चढण्यासाठी. गडाच्या आधीच ही शिखरलिंग दर्शन रांग लागली होती, जिथून गुप्त शिवलिंगांचं म्हणजे शिखरलिंग जिथे आहे तिथे दर्शनाला जाता येणार होतं. तर बघताय तुम्ही किती गर्दी होती आणि झाली होती संध्याकाळ. तर गडावर लाईट्स लावल्या होत्या, तर खरंच खूप सुंदर वाटत होतं. तर हे गुप्त शिखरलिंग आहे, ते मुख्य मंदिराच्या कळसामध्ये आहे. तर आम्ही आता लाईट अजून 6:30ला लाईट लावली होती आम्ही गुप्त शिवलिंग दर्शन घ्यायला. स्वतः 9 वाजलेले आहेत, एकदा आम्ही लाईनीमध्येच आहे. पण अजून काय समोरच आहे, पण खूप लाईन हळूहळू चालली आहे. सो बघू आता. तर फायनली पोचलो आम्ही मंदिराच्या जिथे कळस आहे तिथून. हा एक छोटासा असा दरवाजासारखा आहे, त्याच्या खालून वाकून आतमध्ये जावं लागत होतं. तर आम्हीही गेलो आतमध्ये. तर हे मंदिराच्या कळसाचा जो भाग आहे त्याच्या आतमध्ये आम्ही होतो आणि हे जे खालून जायचं आहे तिथेच गुप्त शिवलिंग आहे. तिथून वाकून आपल्याला जावं लागतं. तिथे जे समोर गुप्त शिवलिंगाचं आपल्याला दर्शन होतं. तर फायनली शिवलिंगाचं दर्शन घेऊन आलोय आम्ही बाहेर आणि झालं, व्यवस्थित दर्शन झालं. 3 तास आम्ही वेट केल्यानंतर हे असं दर्शन आम्हाला भेटलेलं आहे आणि खूप मस्त दर्शन झालं. हे मेन मंदिर आहे आणि त्याच्या वरतून ते वरती गुप्त शिवलिंग आहे. तिथून आम्ही बाहेर आलो. कसं झालं दर्शन गुप्त शिवलिंगांचं? आणि महाशिवरात्रीलाच आपल्याला दर्शन बघायला भेटतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.